36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. मौजे पिंपळगाव दिवशी तालुका गंगापूर येथील शेतकरी आणि सरपंच अरुण भाऊसाहेब वावरे यांनी शेतामध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी 2 महिने पाठपुरावा करून सुद्धा महसूल आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग उडवाउडवीची उत्तरं देत असल्यानं निराशा होऊन 12 सप्टेंबर 2024 रोजी पहाटे शेतातील घरासमोर आत्महत्या केली होती. संबंधित शेतकऱ्याने आत्महत्या करून 5 दिवस उलटले तरी शेतातील घराजवळील पाणी निघत नसल्यानं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांनी आमदार सतीश चव्हाण, शेतकरी कृती समिती इंजिनियर महेशभाई गुजर यांना सांगितल्यानंतर आत्महत्याग्रस्त कुटुंबियांनी व शेतकरी कृती समितीने साचलेल्या पाण्यामध्ये जलसमाधी व 10वा तहसील कार्यालयामध्ये करू असं पत्र दिलं होतं. गेल्या 2 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावर दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी सुट्टी असताना सुद्धा उपविभागीय अधिकारी अरुण जराड यांनी तातडीने सोडवण्यासाठी गंगापूर तहसीलदार नवनाथ वाघबाड आणि राष्ट्रीय महामार्ग उपकार्यकारी अभियंता कादरी यांना संपर्क करून नैसर्गिक नाक्यावरील पुलावर झाले अवैध अतिक्रमण तातडीने काढून टाकण्याचे आदेश दिल्यानंतर दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता डोणगाव मंडळ अधिकारी वाघ, तलाठी ठेगडे, ग्रामसेवक जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते पंकज नन्नवरे यांनी JCBद्वारे राष्ट्रीय महामार्ग पुलाजवळील नळ्यावर मुरुमाची भराव करून घेतले. अतिक्रमण काढून टाकल्यानं गेली 2 महिन्यांपासून स्वर्गीय अरुण भाऊसाहेब वावरे यांच्या शेतामध्ये साचलेले पाणी जोरात बाहेर पडले. दरम्यान दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रीय महामार्ग उपकार्यकारी अभियंता कादरी यांनी प्रत्यक्ष अतिक्रमणाची पाहणी करून भविष्यात असा प्रकार घडणार नाही असे आश्वासन आत्महत्याग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन दिले. तसेच उपविभागीय अधिकारी अरुण जराड यांनी नैसर्गिक नाल्यावर अवैधरित्या मुरुमाचा भराव टाकून अतिक्रमण करण्यावर संपूर्ण चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी धरमसिंग रोड, छत्रपती संभाजीनगर.